नमस्कार. आपण इथे आता मोमेंटवर प्रॉब्लेम बघत आहोत. 5 पॅरलल फोर्सेस ऑफ 20, 30, 40, 50 अँड 60 न्यूटन. म्हणजे 20, 30, 40, 50 अँड 60 न्यूटन आर ऍक्टिंग ऑन ए बीम. आता हा जो बीम आहे येलो कलर मध्ये दिसतोय त्याच्यावर काय होतात, हे ऍक्ट होतात. डिस्टन्सेस ऑफ फोर्सेस फ्रॉम 20 न्यूटन फोर्स. म्हणजे 20 न्यूटन हा जो फोर्स आहे तिथनं बाकीचे फोर्सेस 1 मीटर, 2 मीटर, 3 मीटर अँड 4 मीटर. म्हणजे काय, 20 पासून जो पहिला फोर्स आहे 30 तो 1 मीटरवर आहे. 20 पासून 30 1 मीटरवर आहे. तसाच 40 2 मीटरवर आहे. 40 2 मीटरवर आहे. 50 3 मीटरवर आहे. 50 3 मीटरवर आहे. 60 4 मीटरवर आहे. 64 मीटरवर आहे. फोर्सेस 40 अँड 60 न्यूटन आर ऍक्टिंग व्हर्टिकल डाउनवर्ड. 40 आणि 60 डाउनवर्ड म्हणजे खाली आहेत. डाउनवर्ड डिरेक्शन, खालच्या दिशेने. अदर पॉइंटिंग अपवर्ड्स. 40 आणि 60 सोडून बाकीचे जे म्हणजे कोणते, 20, 30 आणि 50 हे अपवर्ड डिरेक्शनला आहेत. फाइंड मोमेंट विथ रिस्पेक्ट टू 20 न्यूटन फोर्स. आता आपण ह्या प्रकारे डायग्राम ड्रॉ केलेले. तर इथं साइन बघूया. जर घड्याळाच्या काट्याच्या हिशोबानं गोल फिरायला लागला जर बीम, तर आपण त्याला क्लॉकवाईज मोमेंट म्हणणार आणि त्याचं साइन देणार आहे निगेटिव्ह पॉझिटिव्ह. आणि अँटी क्लॉकवाईज म्हणजे अपोजिट डिरेक्शन असा फिरायला लागला तर आपण काय करणार, त्याला निगेटिव्ह साइन देणार. आता हा जो 20 न्यूटन फोर्स आहे इथं ह्या पॉइंटला नाव दिले ए पासून समजा एखादा पेन हातामध्ये धरा आणि धरताना ए पॉइंटला पकडा. आणि आता हे पकडल्यानंतर काय करायचंय, समजा हा जो रेड आहे तो पेन आहे. ए पॉइंट म्हणजे तुम्ही इथं पकडलेला आहे पेन आणि इथं पकडल्यानंतर प्रत्येक फोर्स समजा 30 कुठे चाललाय, वरती. तर तो पेनाच्या ह्या एंडला वरच्या दिशेने ढकलायचं. ढकलल्यानंतर काय होईल, पेन असा फिरेल. म्हणजे कसा, घड्याळाच्या उलट्या दिशेनं. म्हणून आपण अँटी क्लॉकवाईज म्हणणार, मायनस साइन घेणार. आणि मोमेंट काय येईल, तर हा फोर्स आणि ए पासून असलेलं डिस्टन्स म्हणजे एल, म्हणजे एफ इंटू एल ही झाली मोमेंट आणि त्याचं साइन झालं निगेटिव्ह. सेम ए पॉइंटलाच पेन असं धरलेला आहे आणि एखादा फोर्स समजा 40 न्यूटन डाऊनवर्ड आहे, तर पेनच्या ह्या टोकाला काय करायचंय, त्याच डायरेक्शनने ढकलायचंय. ह्याच ठिकाणी ए ला पकडलेले बघा, पेन धरून चला, हा पेन हातात धरलाय, ए च्या ठिकाणी तुम्ही पकडलाय आणि फोर्स कुठं आहे, 40 न्यूटन फोर्स खाली चाललाय. त्यामुळे ह्या टोकाला खाली ढकला तर तुम्हाला काय दिसेल, हा पेन असाच गोल फिरताना दिसेल. म्हणजेच क्लॉकवाईज फिरतोय. म्हणून याला आपण काय म्हणणार, क्लॉकवाईज मोमेंट, की जी प्लस घेणार. आणि मोमेंट किती येणार, हा फोर्स इंटू डिस्टन्स, एफ इंटू एल. तर या प्रकारे आपण हे सगळं बघणार आहोत. आता इथं बघूया, पहिला फोर्स आहे 20 न्यूटन, तो ए वरच चाललेला. बघा आता ही लाईन जर मी एक्सटेंड केली तर काय होतोय, ए वरच चाललेला आहे. मग ए पर्यंत डिस्टन्स म्हणजे मी जर ह्या ठिकाणी उभा राहिलो आणि या फोर्सचं माझ्यापर्यंत डिस्टन्स म्हणजे माझ्यापर्यंतचं अंतर किती असेल, 0. म्हणजे 20 गुणिले 0. आणि ह्याला आपण देणार आहे साइन पॉझिटिव्ह प्लस. पुढचा फोर्स कुठला आहे, तर हा किंवा ह्यामध्ये कुठला येतोय, तर हा. ह्या प्रकारे बघायचं. ए ला पकडायचा, 30 न्यूटन वरच्या साईडला ढकलायचं. 30 इंटू 1, 30 इंटू 1, साइन मायनस येणार. काय येणार, तर बघा पेन इथं पकडलेला आहे, असाच पेन आहे, याला वरती ढकला, कसा येतोय, क्लॉकवाईजच्या अपोजिट, अँटी क्लॉकवाईज, म्हणून मायनस. पुढचा फोर्स 40 इंटू 2, ए पर्यंतच डिस्टन्स, का तर समेशन मोमेंट ऍट पॉइंट ए, म्हणजे सगळ्या फोर्सेसची मोमेंट ए पॉइंट वरच आहे. त्यामुळं ए पॉइंटलाच पकडायचं आहे पेन. 40 न काय केलंय, 40 आणि ए पर्यंतचं अंतर 2, 40 गुणिले 2. पुढचा फोर्स 50, ए पर्यंत डिस्टन्स 3, 50 गुणिले 3. त्याच्या पुढचा फोर्स 60, ए पर्यंतचं अंतर 4, ए पर्यंतचं अंतर 4, 60 इंटू 4. साइन काय येतील बघा, 40 डाऊनवर्ड आहे म्हणजे कसा फिरेल, क्लॉकवाईज. 50 मध्ये काय होईल, ए लाच पकडायचा आहे आणि वरती ढकलायचा, अँटी क्लॉकवाईज म्हणून मायनस.
एलाच पकडायचा पेन आणि पेनच्या एंडला जर ढकललं खाली तर काय येईल क्लॉकवाईज म्हणून 60 प्लस येणार 20 इंटू 0 0 30 इंटू 1 30 म्हणजे इथं -30 प्लस 40 इंटू 2 प्लस 80 मायनस 50 इंटू 3 -150 प्लस 60 इंटू 4 240 या सगळ्यांचा आन्सर काय येईल प्लस 140 न्यूटन मीटर म्हणजेच 140 न्यूटन मीटर प्लस याचा अर्थ क्लॉकवाईज मोमेंट